बघा, हा अमेरिका इराण तुम्हाला माहित असेल की युद्ध सध्या एकदम जोरात चालू आहे. कळलं? युद्ध जरी समजा कमी चालू असेल तरी मीडियामध्ये युद्ध पार महायुद्धापर्यंत गेलेलं आहे. समजली इथपर्यंत? ना त्याचं शेंडा माहीत, ना बूड माहीत, ना काही माहीत, ना काही माहीत, तरी पण फक्त एकदम रनिंग कॉमेंट्री करत राहायचं. तेच आजकाल त्याला काय म्हणतात की म्हणजे पण लोकांना कळलं. पण काल आपण जो व्हिडिओ घेतला त्याचं बेसिक कळलं का? त्याला जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप काय सर्वप्रथम धन्यवाद. आज आपला चर्चेचा काय विषय माहितीये का? हा हे सूचना ऐका रे, हे प्रमाण आता थोडं कमी झालेलं आहे. 5 व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की आपले अजूनही 66% असे कार्यकर्ते आहेत की जे नॉन सबस्क्राईब आहे पण व्हिडिओ बघतात. त्यासाठी तर खूप खूप धन्यवाद. पण जर हे व्हिडिओ सबस्क्राईब करून घेतला तर मला असं वाटतं की थोडं संवाद एकदम उत्तम राहील. लेक्चर जसं लाईव्ह आलं त्याला काय म्हणतात की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. यामुळे काही कुठलाही मला भारताचा नागरी पुरस्कार मिळणार हा नाही आहे. फक्त व्यवस्थितपणे ठीकठाक करण्याची सूचना मला युट्यूब टीमने दिली. शक्यतो मी सांगत नाही सबस्क्राईब करा, लाईक करा. कळलं का इथपर्यंत? कारण मला असं वाटतं की फॉलोअर पेक्षा काय बनले पाहिजे? डिबेटर बनले पाहिजे. कळलं का? फॉलोअरचा अर्थ काय होतो? एकाच बाजू विचार करणारा. जसं सावंत के अंधे को हरा हराही दिखता है, तसं नाही व्हायला पाहिजे. एक डिबेट झाली पाहिजे, यस नो, आणि मग पुढच्या बाजू. ठीक आहे, चला मूळ मुद्द्यावर येऊ. बेसिकली तुम्ही न्यूजपेपरमध्ये ऐकलं असेल की जे स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ आहे, कळली इथपर्यंत, ते इराणनं काय केली आहे? बंद केली आहे. समजलं? आणि जॉग्राफीच्या भाषेमध्ये याला चोको पॉइंट म्हणतात. म्हणजे असं ठिकाण की तो बंद केला असता जगाच्या 60% जास्त व्यापारावर काय पडतो? परिणाम. अशी जगामध्ये 6 चोको पॉइंट आहे. त्यातला एक सर्वात महत्वाचा म्हणजे कुठला? स्ट्रीट ऑफ हॉर्मुझ. म्हणजे तुमचा अमेरिका इराण युद्धासोबत संबंध जरी नसेल तरी पण याचा परिणाम इकॉनॉमीवर हा पडतो. भारतच नाही, सगळ्या इकॉनॉमीवर. आणि म्हणून चर्चा सुरू झाली की काय भारतामध्ये तेलाच्या किमती प्रचंड भडकेल काय? तेलाची किंमत प्रचंड भडकेल काय? याची इंटेन्सिटी जर समजायची असेल थोडीफार तुम्हाला, तर मी तुम्हाला थोडं फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो. असंच झालं होतं 1991 मध्ये. भारताची इकॉनॉमी तेव्हा त्या काळानुसार सोच होती. आणि असंच इराकनं हल्ला केला होता कोणावर? कुवेतवर. आणि अमेरिकेनं हल्ला केला होता इराणवर, इराकवर, सॉरी, कळलं? त्याला खाडी युद्ध म्हणतात. आणि सेम त्यावेळेस असाच हा पॉइंट हा बंद झाला, ऑइल स्टॉक झालं. आणि याचा परिणाम हा झाला की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चलनविषयक संकट आलं. जर तुम्ही इकॉनॉमीला ठीकठाक जर समजता तर तुम्हाला माहित असेल, जसं इतिहासाचा अभ्यास कसा 1857च्या उठावाच्या आधी 1857च्या उठावाच्या नंतर होतो, तसं भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास 91च्या आधी 91च्या नंतर होतो. 91 म्हणजे काय? तर भारतामध्ये आलेलं परकीय चलन संकट की ज्यामुळे इकॉनॉमी पूर्ण कोलॅप्स झाली होती. आणि इथून नवीन पर्वाला काय झाली? सुरुवात, ज्यालाच आपण एलपीजी किंवा उदारीकरण म्हणून ओळखतो. आणि त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहे. हे सांगण्याचं कारण काय होतं की या एकामुळे इकॉनॉमीवर हा परिणाम झाला. दुसरीच न्यूज बघा काय तो म्हणतो, ती राहण्याची शक्यता. सांगतो मी तुम्हाला काय. तर दुसरं सर्वात महत्वाचं काय आहे यामध्ये, या सगळ्या बाबींमध्ये? भारत 3ऱ्या क्रमांकाचा जगाचा हा ऑइल इम्पोर्टर हा देश आहे. किती क्रमांकाचा? 3ऱ्या क्रमांकाचा. म्हणजे याचा अर्थ सर्वात मोठा फटका हा कोणावर बसेल? भारतीय अर्थव्यवस्थेवर बसेल. बरोबर? मग अशा वेळेस भारतानं काय तयारी केली? तर घाबरण्याची गरज नाही आहे. त्याला काय म्हणतात की भारत भारत आहे. विषयाला सरकार बदलतात, येतात, जातात, पण पॉलिसीमध्ये म्हणजे फॉरेन पॉलिसीमध्ये आणि इकॉनॉमी पॉलिसीमध्ये भारतामध्ये बदल दिसून येत नाही. तो कंटिन्यू चालू आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी इकॉनॉमी ओपन केली. अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांनी ते रिफॉर्म अजून पुढे नेले. आणि त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अजून पुढे नेले. आणि नरेंद्र मोदी साहेब त्याला अजून पुढे नेत आहे. समजलं? धोरणात एक वाक्यता आहे. त्यामुळे जे लोकांना असं वाटते बीजेपी काँग्रेस वगैरे आहे ना का चांगलं वाईट काही नाही, एक वाक्यता आहे धोरणामध्ये. कंपन्या विकण्याचं सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केली. त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. अख्ख्या कंपन्या विकून डॉक्टर नरेंद्र मोदी यांनी टाकल्या. समजलं? त्याला स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. समजलं इथपर्यंत? त्यामुळे काही कोणाला वादविवाद करण्याचं कारण नाही आहे. मूळ मुद्द्यावर या की 3ऱ्या क्रमांकाची भारतीय अर्थव्यवस्था आहे. मग 100% भारतावर याचा निगेटिव्ह परिणाम हा पडणारच ना. म्हणून काळजी करायचं काम नाही. भारतानं ऑलरेडी बघा, विथ ऑफिशियली डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला, गव्हर्नमेंट स्टेप टू स्ट्रेंथनिंग स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह. भारतानं काय केलंय? स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह हे केलेलं आहे ऑलरेडी. आता नाही,
10-15 वर्ष आधीपासून, आणि आता त्याला भारत बळकटी देत आहे. आणि हे न्यूज आहे 20 मार्चची 2025ची, बरोबर नाही का? कशी बळकटी सांगतो. पहिल्यांदा हे बघा, आपल्याकडे 3 जागी स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह आहे. स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह कन्सेप्ट काय असते, तर आपण दक्षिण भारतामध्ये एक विशाखापट्टणम, एक मंगळुरू आणि पडूर या 3 जागी आपण जमिनीच्या आतमध्ये म्हणजे खडकामध्ये ऑइल रिझर्व्ह करून ठेवलाय. किती रिझर्व्ह केलाय, तर 5.33 मिलियन मॅट्रिक टन. आकडा छोटा आहे, पण एकही थेंब जरी आपल्या इथं ऑइल आलं नाही विदेशातून किंवा आपण विकत घेतलं नाही, तरी एवढ्या बेसिसवर आपण 15 दिवस कार्यक्रम चालवू शकतो. नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, ज्या तेल कंपनी आपल्याकडे ONGC आहे, HP आहे, सेल आहे, भारत पेट्रोलियम आहे नाही का, यांच्याकडे स्वतःकडे पण ऑइल स्टॉक असते ना. अरे बाबा, जर आपल्या घरी एखादी दुकान असेल, उदाहरणार्थ समजा एखादी दुकान घेऊ, किराणा शॉप आहे, आपण संतूर साबण आणतो लगेच विकतो का? आपण स्टॉक ठेवतो ना 10-12. कळलं का? संतूर साबण कळलं कितपर्यंत? इज दॅट क्लिअर? सेम ऑइल कंपन्यांचा आहे. आणि ऑइल कंपन्यांकडे जवळपास 45 दिवस पुरेल एवढा ऑइल स्टॉक आहे. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी, फायनल वर्ड, स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह या 3 जागेचं आणि ऑइल कंपन्यांजवळ किती 45 दिवसाचं, असं मिळून भारताकडे 60 दिवसाची कॅपॅसिटी आहे. एक थेंब जरी ऑइल नाही आलं तरी 60 दिवस काहीच धक्का लागत नाही. फक्त गव्हर्नमेंटनं गडबड करता कामा नये. काय गडबड, त्याचा विचार मी पुढे सांगतो. इज दॅट क्लिअर? आणि आता भारताला काय करायचं आहे, हे 60 वरून कॅपॅसिटी माहिती आहे किती दिवसाची करायची आहे? 90 दिवसाची करायची आहे. किती दिवसाची? 90. म्हणून ऑलरेडी आपल्याकडे 3 आहे, जे तुम्हाला आता मी म्हटले, विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पडूर. आणि 2 जे आहे ना ते अजून तयार करून आलो. एक म्हणजे चांदी खोल आणि दुसरं जे पडूर आहे ना तिथं, हे 2 नवीन आपण तयार करून आलो. म्हणजे एकूण 5 आहे आपल्याकडे. 3 ऍक्टिव्हेट आहे आणि 2 काय म्हणजे नव्यानं आणणार आहोत. जमिनीच्या आतमध्ये खडकामध्ये हे ऑइल काय केले जाते? रिझर्व्ह. याचं कारण शरीराला गरज ऑक्सिजनची आहे, इकॉनॉमीला गरज ऊर्जेची आहे. तसं आपण कसं ऑक्सिजन स्टोअर ठेवतो, ऑक्सिजन मास्क लावून म्हणतो त्याला, तसे स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह आहे. एकदम परफेक्ट झाली इथपर्यंत. तर या 3 जागी हा कार्यक्रम आहे. हे 3 आपले ऍक्टिव्हेट आहे, बरोबर. 3 ऍक्टिव्हेट आहे आणि 2 आपल्याला काय करायचे आहे, हे नव्यानं आणायचे आहे. जेवढी इकॉनॉमी म्हणजे तुम्हाला इकॉनॉमीची ग्रोथ पाहिजे, त्याच्या लक्षात ठेवायचं 4% जास्त कोणाची ग्रोथ पाहिजे? ऊर्जेची. पण बघा ना, भारत एनर्जी डायव्हर्सिफाय कसा करून आला, समजलं? पहिली. दुसरी गोष्ट, अर्थात गव्हर्नमेंटचा अर्थ होतो सगळं बीजेपी काँग्रेस, बरं का. मी पुन्हा सांगतो, फॉरेन पॉलिसीमध्ये, इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये भारतामध्ये कुठेही बदल दिसत नाही. थोडा किंतु परंतु बदल दिसतो. फिलिस्तीनचं रूपांतर इस्रायलमध्ये झालं, बस तेवढा तर होणारच आहे. आणि ती बदलायला 10 वर्ष लागली. पण भारताच्या इकॉनॉमी आणि फॉरेन पॉलिसीमध्ये बदल नाही. त्यामुळे त्याला काय म्हणतात की फॉलोअर डिबेटरने भांडण्यात काही अर्थ नाही या गोष्टीवर. झालं? दुसरं सर्वात महत्वाचं काय माहितीये का, भारताचं एक पॉलिसी काय, भारतानं आपलं जे ऑइल म्हणजे खरेदी धोरण आहे ते एका देशाकडून नाही घेतलं. म्हणजे उदाहरणार्थ अरब कंट्री म्हणजे इथलं आपले मिडल ईस्ट मधून येतात. इथं आपल्याला उभ्या जर कळते की हे चोको पॉईंट जर बंद झाला तर आपल्या इथं तेल संकट येऊ शकते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कळणार नाही का? म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं तुम्हाला माहित असेल इकडून लॅटिन अमेरिकेकडनं पण ऑइल घेतो, इकडून रशियाकडनं पण ऑइल घेतो, आपण US कडनं पण ऑइल घेतो, ऑइल देतो पण. समजलं का? त्यामुळे आपण एनर्जीच्या बाबतीमध्ये डायव्हर्सिफाय आहोत. हे दुसरं कारण आहे, घाबरण्याची गरज नाही आहे. फुल गाड्या पळवा, काय टेन्शन घेऊ नका. पेट्रोल नका फुल पळवा, समजलं का? काय लोड घेऊ नका. हे फक्त न्यूज चॅनलमध्ये बस आता येणारं संकट वगैरे आहे ना का, तसं काही होणार नाहीये. वी हॅव इनफ, आपल्याकडे ऑइल आहे. पण विषय काय आहे की एका सर्टन लेवल पर्यंत आहे ना फक्त. त्याच्या समोर पुढे काय, त्याच्या समोर पुढे म्हणजे आपण एनर्जी आपली काय करून ठेवली आहे, डायव्हर्सिफाय करून ठेवलेली आहे. समजली पर्यंत. आणि आता गव्हर्नमेंटचं पॉलिसी मला माहित असेल की गव्हर्नमेंट सोलरकडे चाललं, आठवते का? ते याच कारणामुळे की डिपेंडन्सी काय व्हावं, कमी व्हावं. एका वर्षामध्ये आपण $137 बिलियन खर्च करतो ऑइलवर. किती बिलियन? 137. आकडा जर समजला नसेल तर बघा दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो. आपल्याकडे 700 रुपये शिल्लक आहे. 700 बिलियनचा परकीय चलन आहे ना आपल्याकडे बाबा, आपण त्याला 700 रुपये म्हणू. 700 रुपयापैकी 137 रुपयाचं तुम्ही ऑइल आणता. अरे कळलं का? एवढा मेजर त्याला काय म्हणतात की सेगमेंट हा कोणाचा आहे? हा ऑइलचा आहे. ठीक आहे. आता तुमचा एक मला प्रश्न असेल, जे नेहमी मला मुलं प्रश्न विचारतात
तो प्रश्न म्हणजे काय की सर ऐका ना, तेलाच्या किमती जर भडकल्या तर सरकार इकडे तेलाच्या किमती वाढवते, मग सर दुसऱ्या बाजूनं तेलाच्या किमती कमी झाल्या तर सरकार कमी का नाही करत? सरकार कमी का नाही करत? आता हे पॉलिसी बघा गव्हर्नमेंटची कशी असते, आणि त्या कारणामुळे सरकारचा दुसरा एक फायदा होतो. कोणता फायदा? तर मोदी गव्हर्नमेंट म्हणते ना आमचं फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये आहे आणि का इकॉनॉमी मजबूत आहे, ते पैसे इथून कमवतात. म्हणून मागच्या 5-6 वर्षापासून टॅक्समध्ये बदल का नाही झाला? टॅक्स अनचेंज आहे. इव्हन म्हणजे दर काय केले? टॅक्सचे कमी केले. मग पैसा कुठून आणली गव्हर्नमेंट? बघा कसं आणते. समजा उदाहरणार्थ बाहेरून तेल आलं 10 रुपयाचं, कितीचं? 10चं. त्याला रिफाईन करायला 2 रुपये खर्च आला. किती? 2 रुपये. प्लस त्याच्यावर गव्हर्नमेंटने 5 रुपये टॅक्स लावला, कस्टम ड्युटी अँड एक्साइज ड्युटी, बरोबर. आणि हे पोहोचलं समजून घ्यायचं 10 अधिक 5 आणि 2 किती रुपयापर्यंत? 17 रुपयाचं तू 1 लिटर समजा पेट्रोल भरलं. सांग किती आकडा आहे ना? तर 17 रुपये काय येडा वेडा झाला का? 17 रुपये पेट्रोल कुठं टाकलं? आता बघ काय होते. सरकार काय करते? सरकार काय करते? समजा 10 रुपयाचं पेट्रोल मानून चालू 7 रुपये झालं. किती? 7. प्लस हे 2 रुपये कॉन्स्टंट राहील. येस की नो रे? प्लस मला सांगा, इथं पेन चेंज करतो, हे जे 5 रुपये आहे हे पण कॉन्स्टंट राहील ना? कळलं का रे बाबा? सरकार काय करते माहितीये का? म्हणजे हे सॉरी 5 ची 3 व्हायला पाहिजे इथं. टॅक्स पर्सेंटेज मध्ये असते आपल्याकडे. अरे कळलं का रे बाबा? म्हणजे मी इथं कमी व्हायला पाहिजे ना, सरकार कमी नाही करत, इथं 5च ठेवते. अरे कळलं का? काय ठेवते? 5. आणि बरोबर आता बघा बेरीज किती आली पाहिजे? किती झाले? 14. ऑइल कमी व्हायला पाहिजे. सरकार काय करते माहिती का? 14 आहे ना, 3 इथं 8 करून टाकते. किती किती करते? 8. मग सरकारला 3 रुपये काय मिळाले? अतिरिक्त. त्याला इकॉनॉमी समजते. करामधून मिळालेला पैसा हा महसुली उत्पन्न आहे, आणि जेवढं कराचं प्रमाण जास्त तेवढं कर्जाचं प्रमाण कमी, म्हणून भारताची राजकोषीय तूट कमी होत आहे. आणि हे आज नाही, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी सुरू केला कार्यक्रम. हा तो म्हणजे प्राइस कमी झाल्या तर तुम्ही टॅक्स वाढवून टाका, तिकडे झडपू, त्याला कुठं कळणार आहे पलीकडे काय झालं तर. हा पण असं बी करते, जर फडकली किंमत तर टॅक्स काय करते, मग जास्त जर ऍडजस्ट करायचं असेल थोडा तोटा पण सहन करते इथं, समजलं का? पण जास्त इथून पैसे कमवते. गणित कळलं का तुम्हाला? गणित कळलं का रे बाबा? या तर म्हणजे ऑइल प्राइस जर कमी झाली सरकार टॅक्स वाढवून टाकते. काय वाढवते? टॅक्स. आणि हे नाही, सरकार इथपर्यंत गेलं, एक कन्सेप्ट आहे इकॉनॉमीमध्ये, त्याला विंडफॉल टॅक्स म्हणतात. त्या तेल कंपन्या ना आपल्या ONGC वगैरे असेल, त्याला म्हणते तेलाच्या किमती वाढल्या, तुला फायदा जास्त झाला, मला अजून कर दे म्हणते. सरकार त्याला बी लुटते. हे तिकडून समजा तेल आता भाव वाढले म्हणजे तेलाचे त्यांना पर्सेंटेज वाढलं ना, कोणाचं? ऑइल सप्लायर कंपनी, त्याला म्हणते अजून विंडफॉल टॅक्स म्हणतात त्याला, तो दे म्हणते मला, तिथून मी पैसे कमवते. सरकारच्या उत्पन्नाचा मेजर सोर्स हा आहे. हे झेपलं का तुम्हाला? की समजलं? समजलं ना? हा, हे तेलाचं असं राजकारण आहे. $137 बिलियन म्हणजे जोक नाही ना बाबा. म्हणून तर जीएसटी मध्ये ऑइल येत नाही. जीएसटी मध्ये ऑइल येत नाही, त्याचं रिझन हे आहे, जीएसटी मध्ये ऑइल जर आलं तर फिक्स टॅक्स लागेल ना. अरे कळलं का रे बाबा? फिक्स टॅक्स जर लागला तर मग पेट्रोल स्वस्त होईल आणि तेवढं भडकेल पण. म्हणून सरकार म्हणजे नको, त्याला आपल्यानुसार आपण ऍडजस्ट करून पैसे कमवू. हे चांगली पण पॉलिसी आहे, हे वाईट नाही आहे बरं का. इकॉनॉमीच्या दृष्टीने चांगलं आहे. आपलं राजकोषीय तूट मागच्या कोरोनापासून सतत कमी होत आहे, त्याचं कारण हे आहे. आणि डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना समजलं होतं 2012 मध्ये, तेव्हा हे प्राइस हे झाल्या. म्हणून तेलाच्या किमती अचानक कमी होत नाहीये, समजलं? कधी कमी होत नाही, झाल्या कमी 1 रुपयानं करते सरकार, नवीन निवडणूक आली तर, नाहीतर करत नाही. या कारणामुळे. ओके, त्यामुळे मेनली तर बघायचं तुम्हाला स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह किती जागी होतं आपलं? 3 जागी. कन्सेप्ट क्लिअर झाली? त्यामुळे असं काही जर झालं युद्ध वगैरे तर घाबरण्याची गरज नाही आहे. आणि भारत ऑइलच्या बाबतीमध्ये खूप प्रॅक्टिकल आहे. रशियाकडनं आपण अर्ध्या किमतीमध्ये तेल आणलं, मला सांगा अर्ध्या किमतीत तेल आणलं तर पेट्रोल अर्ध व्हायला पाहिजे ना बाबा. किमती का नाही झाली? या कारणामुळे टॅक्स दर वाढवून. आणि इनडायरेक्ट टॅक्स वाढला की कमी झाला तुला कुठं कळणार आहे? इनडायरेक्ट टॅक्स, कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी वाढली की कमी झाली कळते का? नाही. समजलं? तसंही नॉर्मल कर वाढला की कमी झाला बजेटच्याच दिवशी कळते, एकाच दिवशी, ते बी दुसऱ्या दिवस पद्धत, शिमग्याची बॉम्ब 4 दिवस, गावाकडे मन आहे तसं, असा तो कार्यक्रम आहे. तर हे आहे तेलाचं संपूर्णपणे राजकारण. ठीक आहे, पर्यंत समजलं?
चला ऑनलाईन वाले समजलं असेल तर मला त्याला काय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही क्युरियस असेल तर ते पण मला सांगा ते. ठीक आहे, चलो डन.